आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. चला तर थर्ड डिग्री पर्यंतचा आपला ऊर्जावान प्रवास सुनीताताई केव्हाच्या वाट बघत आहेत. चला. तुमचा परिचय द्या, त्यानंतर श्रद्धाताई. हा. आत्मा नमस्ते. मी सुनीता वाहरे. 20 फेब्रुवारी पासून मी रेकीमध्ये जॉईन झाले. हं, आणि प्रथम मी शारीरिक बदल काय झाले, म्हणजे हं. रेकीमुळे शारीरिक बदल म्हणजे शरीरात सुधारणा काय झाल्या, शारीरिक त्रास कसा कमी झाला याची जर यादी बघितली तर उजव्या हाताला माझ्या मुंग्या येत होत्या, त्या कमी झाल्या. त्यानंतर 34 वर्षापासूनचा संधिवाताचा त्रास होता, तो खूप कमी झाला माझा. त्यानंतर गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, त्याचबरोबर दाढदुखी, तेवढे शारीरिक त्रास माझे कमी झाले. खूप खूप धन्यवाद मॅडम. त्या खूप छान. चिडचिडपणा कमी झाला, रागा कमी झाला, असं आहे. त्याचबरोबर माइंडसेट बदलला मेडिटेशनमुळं. अंतर्मुख झाल्यामुळं अगदी मेडिटेशनचा खूप फायदा झाला मला. आणि मेडिटेशन केलं की आपल्या भोवती एक संरक्षण वलय आहे, त्यामुळे अगदी भीतीमुक्त वातावरण राहतं दिवसभर. दिवसभर फ्रेश राहतं आणि त्याचबरोबर आत्मविश्वास वाढला त्यामुळे, असं आहे. आणखी थर्ड डिग्री मध्ये आल्यानंतर हे कळलं की दुःख सतत उगाळत बसायचं नाही. दुःख तर सगळ्यांनाच आहे. मग दुःखाचा सामना कसा करायचा, संकटाशी सामना कसा करायचा, जे काय परिस्थिती आलेली आहे त्या परिस्थितीला, प्रत्येक परिस्थितीला कसं तोंड द्यायचं, हे मात्र छान समजलं आमचे. तर या ठिकाणी रेकीमुळे आयुष्यात बदल हा घडतो. आणि कळत नकळत बदल हा होणारच आहे. आपलं आरोग्य म्हणा, मनशांती म्हणा, नातेसंबंध, लो बॉन्डिंग, त्याचा त्या ठिकाणी चांगलाच फायदा होतो, असं आहे. मी माझ्या मुलाला रेकी दिली. आणि माझा मुलगा कंपनीमध्ये आहे, मोठा आहे. त्याला रेकी दिली मी. त्याला लक्षात आलं, म्हणजे स्ट्रेस कमी झाला, त्याला हलकं पण वाटलं त्या दिवशी. पण मॅडम 5 मिनिटासाठीच झालं ते. माझं जे काही सिंबॉल टाकायचे असतात ते 5 मिनिटातच सगळे झाले. तर मी अजून प्रॅक्टिस वाढवते, हं, म्हणजे हं. रेकीची प्रॅक्टिस करावी लागेल मला, एवढं लक्षात येते मला. नक्कीच, असं आहे. नक्कीच. हा. आणि व्हिडिओ आहे न- तुमच्याकडे, त्यावरून बघून बघून हो, छान प्रोटोकॉल करायचा. हो, हा. करू शकतो. हं. आणि आणि जसं आत्ताच जसं आता तुम्ही पुढे जासाल ना, तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्हाला जास्त लेंदी वाटेल. तुम्ही तुमच्या प्रोसेस करू शकता. असं हम्म. होतं. आताच मंजिरीनं सांगितल्याप्रमाणे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुमचे ऋणी आहोत. तुमचं खूप आयुष्य धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना जगण्यासाठी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. ओके. ज्याला जे जे आवडलं त्यांनी ते ते करावं. कोणालाच कशाचंच बंधन नाही. पण नक्कीच तुमचं प्रेम. थँक यू. खूप धन्यवाद. आणि व्यवहारातही खरंच तुम्ही प्रत्येक सेशनमध्ये नवीन-नवीन शेअरिंग केलं आणि म्हणूया की आणखी प्रत्येक. एक सांगायचं राहिलं मॅडम. मी लिखाण आता म्हणजे असं मी लिहून काढलेलं आहे, रोजचे अनुभव लिहून काढलेले आहेत. तर त्याचं थोडस हे करून मला अगदी पुस्तक प्रकाशित करायची इच्छा आहे मला, असं. लिखाण रोज चालू केलेलं आहे मी. तुमचा व्हिडिओ बघितला की लिखाण, तुमचा व्हिडिओ पाहिला की लिखाण चालू केलेलं आहे. मग ते लिखाणाचं जे मागं जे माझी सुप्त इच्छा होती राहिलेली, ती आता उदयास आलेली आहे. आणि ती आता मी चालू केलेली आहे. त्याबद्दलचा धन्यवाद. आपलं सुद्धा एक पुस्तक येत आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचा एक सुंदर असा लेख तयार करून ठेवा ताई. ओके? बरं, चालेल. हं. तुमच्या अनुभवांचा, तुमच्या विचारांचा, ऊर्जेबद्दलचा मनोगत आणि खाली सर्व अनुभव लिहून हो. द्या. ओके? हां. बरं, आवर्जून चालेल. ग्रँड मास्टरसाठी अनुभव होता, पण तुमची इच्छा आहे तर आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला ते स्थान देऊया. ओके? अगदी नजर म्हणजे काय, नजर बद्दल सांगायचं आहे, दर्जा काय आहे हे समजायला लागलेलं आहे. असे प्रत्येकाच्या एकेका शब्दावरती त्या ठिकाणी मला लिहून काढायचं आहे. चालू आहे सध्या विचार मनामध्ये. नक्कीच. नक्कीच लिहून काढेन. खूप सुंदर. खूप छान. थँक धन्यवाद. यू. श्रद्धाताई. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. श्रद्धाताई. मोहिते. माईक. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. अ, माझी 17 नोव्हेंबर 2025 ची बॅच होती. हं, नंतर कंटिन्यू केलं, पण 26 डिसेंबर पासून मी काही बसलेलीच नव्हते. पण हं, जेवढे मी केले मेडिटेशन वगैरे किंवा काय, त्यात म्हणजे भरपूर मला महिनाभर तरी खूप फरक जाणवला. हं. आमचं थोडं जरा सांगायचं तर आता थोडा फॅमिली मॅटर आहे. पण हं, म्हणतात तसं कसं झोपलेल्या माणसाला जागा करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला करता येत नाही जागा.
तसं थोडंसं आहे. एखादी वस्तू असली किंवा आपण आंबा म्हणूया, आंबा पिकलेला आपण साडला एक, पेटी कुजू नये म्हणून एक काढून टाकू शकतो, पण व्यक्तीला काढून टाकू शकत नाही. त्याच्यात फक्त बदल करणं एवढं आपल्या हातात असतं. मग आता बरोबर. ग्रँड मास्टरला पुढे मी बसणारच आहे. हं. म्हणजे एवढी ऊर्जा झाली आहे आणि माणसात पूर्ण बदल करणार आहे, एवढा मी आत्मविश्वास आता मी माझ्या ठिकाणी निर्माण केलाय. ही सुरुवात आहे आता माझ्यापासून. दुसरं म्हणजे मी पण कवयित्री आहे. कविता वगैरे लेखन, पुस्तक पण माझं प्रकाशित झालं. पण गेले 5-6 महिने तर माझं कसं महिन्याला एक कविता पण व्हायची नाही. नाहीतर दररोज म्हणजे पुण्यापर्यंत माझं असतं काव्य संमेलन वगैरे. म्हणजे लिखाणच हं, व्हायचं नाही. पूर्ण लेखणी थांबलेली होती. पण आता हं, कंटिन्यू आता सुरू झाली आहे. म्हणजे माझ्यात तर मी खूप माझा बदल झालाय. तसंच आता हं. समोरच्या व्यक्तीत मी रेकी देऊन देऊन करणार आहे. म्हणजे रात्रभर नक्कीच. आता या 2-3 महिने मला खूप त्रास झाला म्हणून मी पुन्हा आता जॉइन करून बसायला सुरुवात केली. म्हणजे रात्रभर माझं अध्यात्म आहे, उपास-तापास आहे, देवावर श्रद्धा आहेच माझी. मग काय व्हायचं, चला बा असं माणूस आता येईल कामावरून, मग कसं आदल्या दिवशीच मला असं हे व्हायचं. मग रात्रभर जपमाळ घेऊन बसायचे मी. म्हणजे रात्रभर झोप नसायची. पण आता तेवढं तसं काहीच वाटत नाहीये. निवांत झोपी जाते. हे मात्र एक अच्छा. आहे. त्यामुळे मला ग्रँड आठवते मास्टर आपल्या श्रद्धाताई मागच्या वेळेस जेव्हा तुम्ही सेशनला बसल्या होत्या, मी श्रद्धाताईंना पुढे काढण्यासाठी खूप प्रयत्न करायचे. पण कुठली तरी एनर्जी, ते नैराश्य, ते टेन्शन ताईला होतं. बोलू सुद्धा देत नव्हतं. पण आज त्या स्वतःहून शेअरिंगसाठी तयार होत्या. बरोबर आहे ना श्रद्धाताई? तसं नाही हो. आणि लेखणीत माझ्या खूप फरक म्हणजे झालाच. मी पूर्ण थांबवली होती. म्हणजे माझं मलाच वाटायचं मी एवढं एक माझं पुस्तक प्रकाशित झालं. जिकडे-तिकडे मी काव्य संमेलनात भाग घेते आणि आता पूर्ण अचानक थांबले कशी काय मी? हं. पण ते आता माझी लेखणी पूर्णपणे पूर्ववत झाली. कविता वगैरे करणं माझं सुरू झालंय परत. परवा हं. पुण्याला पण जाऊन आले. उत्कृष्ट कवयित्रीचं मला पारितोषिक मिळालं. अरे वाह! ते पण घेऊन आले. असं. खूप छान. म्हणजे मी आता माझ्यापासूनच सुरुवात केली आणि आता मी ठाम निश्चय केला, की समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे बदलणार आहे. ओके. फक्त यामध्ये सगळ्यात महत्वाचं, की माझ्यामधला बदल बघून समोरची व्यक्ती बदलणार आहे. बिनबक बरोबर. राहा. सगळ्या गोष्टी छान होणार. आपले व्हायब्रेशन छान पाठवायचे आहेत आपल्याला. हं? नक्कीच. म्हणून खूप तुमचे सुंदर, पण खूप अगदी आभार खूप ब्रह्मांडीय शक्तीचे आभार आणि ग्रँड मास्टरला मी होणार जॉइन. होणार, थँक यू होणार. नक्कीच. सर्वांना. सगळेजण येणार आहात आणि तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागणार आहे. पण नक्कीच सगळ्यांना घेऊन जाऊया. आणि बघा ना, सेम फ्रिक्वेन्सी कशी मॅच होते. दोन्ही लेखिका, कवयित्री आल्या की नाही सेम. आपल्याला माहिती होतं का, की दोघी एका ग्रुपमध्ये सोबत त्यांचं शेअरिंग आणि दोघी होती का ओळख अगोदर किंवा मलाही ह्या नाही, गोष्टी नाही. तुम्ही बोललेल्या नव्हत्या. पण कुठेतरी खरंच ती अगोदरची ऊर्जा, अगोदरचं नैराश्य आणि आताची एनर्जी लेव्हल खूप चेंज झाली श्रद्धाताई. ब्रह्मांडाचे धन्यवाद मानूया. तुम्हाला धन्यवाद. असं छान बघून अंतर्मनाला खूप हो, छान वाटलं. हो, खूप धन्यवाद. सुंदर. हं. फक्त मेडिटेशन सुरू ठेवा. ओके. हो, सगळ्यांना एवढं सांगते, फक्त मेडिटेशन सुरू ठेवा. मेडिटेशन बंद करू नका. नाही आला एखाद्या गोष्टीमध्ये रिझल्ट, कारण कसं असते ना, 3rd डिग्री पर्यंत कधी-कधी काही लोकं खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. त्यांना कॅच करता येत नाही. जेव्हा मी द्यायला पण जायची, तेव्हा ना आपण म्हणूया ना, की झोडी मोठी ठेवा. ती झोडी छोटी असायची. ती घ्यायला मन तेवढं तयार नव्हतं. त्यांचं माइंड दुसरीकडे जायचा. असंच व्हायचं ना श्रद्धाताई. इकडे विषय सुरू हो. असायचा, डोकं आपल्याच प्रॉब्लेममध्ये जायचं. पण अशा वेळेस रिपीट सेशन करा. रेग्युलर करा, मेडिटेशन ठेवा. इथं तुम्ही आयुष्यामध्ये पुढे निघाल्याशिवाय तुम्हाला सोडून दिलं जात नाही. कायम लक्षात ठेवा. प्रोफेशनली आपण फक्त पैसे कमावण्यासाठी हा कोर्स नाही आहे, तर आयुष्य घडवण्यासाठी ब्रह्मांडाने दिलेली नाही आणि सेवा कसं आहे. आर्थिक बाबतीत मी कधी असं नाहीच मिळेल त्याला मदत केली, संस्थांना मदत केली. पैसा आहे शेवटी, चंचल आहे लक्ष्मी. येणार हं, तेवढं जाणार. त्यामुळे हं. तिकडे काहीच नाही. फक्त मानसिक कुठेतरी समाधान आणि माझा जो मान आहे तो माझा शिक्षिका म्हणून किंवा एक कवयित्री म्हणून लोकांनी ठेवणं. माझी नणंद पण तिकडून मुंबईतून सांगायची, "अगं तू जॉइन व्हायचीस काय ते करायचीच ना मेडिटेशन तिकडे जॉइन हो." ती पण तिकडून पाठीशी लागायची आणि मी आता जॉइन झालेले. गुड. म्हणजे एक सपोर्ट सिस्टम कुणाच्या तरी रूपात मला पुढे मिळालं. ढकलत होती. नक्कीच. खूप छान. नक्कीच. खूप सुंदर. नणंदबाईला सुद्धा आता आत्मा तुम्ही ओढा. नमस्ते. तुमच्या ऊर्जेने त्यांना ओढा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नणंदबाईचं नाव काढलं म्हणून जो कोणी नणंदबाईला जोडेल आणि ग्रँड मास्टर पर्यंत नणंदबाई ज्याची पोहोचेल, त्याला आपल्याकडून एक स्पेशल गिफ्ट असते. बघा मी दाखवते तुम्हाला आता. ज्या कोणाची नणंदबाई, ओके वहिनी नाही हां, नणंदबाई लक्षात ठेवा. आणि सख्खी, सख्खी नणंदबाई ज्याची शक्य कोणाची जुडेल आणि ती ग्रँड मास्टर पर्यंत पोहोचेल.
ओके, तुमच्या माध्यमातून त्यांना हे मनी ट्री गिफ्ट मिळणार. ओके. गिफ्ट मिळावं यासाठी नाही आहे, तर त्यामध्ये एनर्जी खूप काम करते. ओके, त्यामागचं सायन्स आहे. एक मानसिकता आहे, की नणदबाईच का? ते स्पेशल आहे, ते सांगेल तुम्हाला एखाद्या वेळेस. पण आता विषय निघाला म्हणून सांगते. थँक यू श्रद्धाताई. खूप आनंद थँक्यू. वाटला. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे.